संघाची जवळजवळ हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते की दोन सामने खेळलेत, एक सामना गमावलाय, एक सामना जिंकलाय. तर गोलंदाजीमध्ये प्रवीण आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी लक्ष 22 स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय बॅटर विकास पडळकर. या खेळाडूवरती विश्वास दर्शवला गेला होता आणि तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये. नशिबाची साथ मिळाली आहे क्षेत्ररक्षकाला. खरं तर संधी होती हा चेंडू अडवण्याची, परंतु ती संधी गमावली. 4 धावा आल्यात. जिथे कोणत्याही प्रकारची धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र 4 धावा धावफलकावरती आल्यात. प्रवीण इथे थोडस दिशाभर करतोय. 9+1 एकूण 2 धावा. वा एक चेंडू फेकला गेलाय आणि तब्बल 6 धावा धावफलकावरती आल्यात. यावेळेला थोडासा आतमध्ये येणारा चेंडू होता. यष्ट्यांपासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. सिंगल या ठिकाणी धावफलकावरती जरूर अंकित केली जाईल. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. तर आणखीन एक खराब लाईन, खराब लेंथ. अगोदरच दुष्काळ आणि त्यात अशा प्रकारची जर का गोलंदाजी होत राहिली तर अगदी रेकॉर्ड वेळेमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एक रेकॉर्ड ऑलरेडी या स्पर्धेमध्ये झालाय. लोएस्ट टीम टोटल या आजच्या संपूर्ण दिवसभरातील आपल्याला पाहायला मिळाली, जी 25 राहिली. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण स्क्रीनवरती पाहू शकता. पुढील 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आमच्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळाला. अगदी त्याची ही माहिती, त्याच्याही अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवले जातील. वा ही आयडियल लाईन आहे. या पद्धतीची गोलंदाजी एवढं गरजेचं आहे, परंतु यष्टीरक्षक सातत्यानं यष्टीरक्षकाला चेंडू चकावतोय. डी झोन मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. 11 रन्स ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 11 धावांची गरज. चला, रुही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चला, पहिलं युद्ध तर जिंकलं गेलंय रुही 11 संघाच्या माध्यमातून, परंतु सामना कोणता संघ जिंकणार? चला, रुही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. यानंतरचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. एकीकडे रुही 11 संघ असेल तर त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आरोही 11, रुही विरुद्ध आरोही, असं हे बॅटल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. रुही 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकत असताना निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला आहे. या स्पर्धेमध्ये जितके संघनायक आहेत ज्यांनी टॉस जिंकले त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचाच निर्णय घेतलाय. आणखीन एक अवांतर गोलंदाज प्रेम. यावेळेला मात्र नो चेंडूचा इशारा आलाय. पण जितक्या धावा धावफलकावरती आल्यात ना, त्यामध्ये सर्वाधिक वाटा या अवांतर धावांचा आहे. आणखीन एक अवांतर धाव. वाईड +1. 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील. मला वाटतं धावांचं टार्गेट आहे 22. ते 22 धावांचं टार्गेट, ज्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त धावा या अवांतरच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला चौकार आहे. गॅप शॉट सिलेक्शन. विकासच्या बॅट मधून हा दमदार चौकार. एक लो स्कोरिंग सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विजयासाठी 22 धावांचं लक्ष. 16 धावा धावफलकावरती आल्यात. अवघ्या 6 धावांची गरज असेल. इट्स नो बॉल. पंचांचा नो चेंडूचा इशारा. 1+1 एकूण 2 धावा. या 2 धावेने 18 रन्स ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता फक्त 5 धावांची गरज असेल. फलंदाज विकासही सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते. फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक त्यांना खेळला. सिंगल धावफलकावरती अंकित केली गेली. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. 16 चेंडूंमध्ये अजूनही 3 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्याकरता. आणि याचबरोबर हा सामना फिनिश. रेकॉर्ड टाइम मध्ये हा सामना कंप्लीट झालाय. अवघ्या 9 चेंडूमध्ये हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. 22 धावा. विजयाचं लक्ष धावफलकावरती उभारलं गेलं. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. शेक हँड्स करायचंय, हस्तांदोलन होईल आणि त्यानंतर मात्र आपण मैदान सोडायचं आहे. चला, रुही 11 टॉस आपण जिंकलाय. निर्णय आलाय आणि निर्णयावरती लगेचच आपण अंमलबजावणी करायची आहे. जाऊयात या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तर या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय 1 षटक 0 निर्धाव. रन किती दिले?
1 धाव आणि 4 विकेट ज्यानं मिळवल्या. कौस्तुभ ठरतोय या सामन्यातील प्लेअर मॅच. खरं तर कौस्तुभचं देखील कौतुक आहे. मी सुरुवातीला म्हटलं की जायबंदी असताना, इंजर्ड असताना देखील हा खेळाडू फक्त आणि फक्त आपल्या संघासाठी मैदानापर्यंत आला. त्याच्या पायाला स्टिचेस असताना देखील तो खेळाडू संघासाठी खेळला, लढला. चला रुही 11 टॉस आपण जिंकला. निर्णय रुही 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय आपला. क्षेत्ररक्षण असेल तर लगेच मैदानाचा ताबा घ्या. फलंदाजी असेल तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. चला मैदानाचा ताबा घ्या. रुही 11 टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि जसा सामन्याला होईल सुरुवात, या पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती होईल बदल. आवाज असेल मराठीचा, अर्थातच श्रीकांत मुळीक यांचा. हॅलो हॅलो. तर चला रुही 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आरोही 11. जिथे पाहिलं ना तर रुही 11 पहिली मॅच जिंकले, तर आरोही 11 हा संघ मला वाटतं पहिली मॅच हरला आहे कदाचित. रुही 11 आरोही आरोही 11. चला रुही 11 वेळ घेऊ नका. त्याला आयोजकांनी आता सक्त ताकीद दिली आहे. पेनल्टी तुम्हाला ही दिलीच जाणार आहे. अगदी पहा, फॅन सेल्फी घेण्यासाठी जात आहेत. काय या ठिकाणी दृश्य आपण मैदानामध्ये पाहतोय बघा. असे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. आरोही 11 टीम आपल्याला मैदानामध्ये पाहायला जरूर मिळते आहे. पहिला सामना आरोही 11 या टीमनं जरूर हरला आहे. आता आरोही 11 या मैदानावरती हेच म्हणत असेल, मैदान में एक बार फिर से आ रहे हैं, इस बार किस्मत के भरोसे नहीं, मेहनत के दम पर खेलेंगे. आता मात्र या टीमला, आरोही 11 या टीमला दोन्ही संघांनी 12वे प्रतिनिधी खेळाडू पाठवायचेत. आरोही 11 मैदानामध्ये आलेत आणि ते एवढंच म्हणत असतील, इस बार किस्मत के भरोसे नहीं, मेहनत के दम पर खेलेंगे. क्या इस वक्त इस मैदान के बीच मेहनत दिखाएंगी ये टीम आरोही 11. तर याच गोलंदाजीसाठी आपण पाहतो वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघासाठी पहिलं षटक घेऊन येणारे गोलंदाज राहुल यांना पाहतोय. तर यस सकाराम कापरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन या खेळाडूला सन्मानित करण्यात येत आहे. मुख्य मंचावरती आपण पाहतोय हे दृश्य. काकांना पाहतोय, यांच्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करण्यात येतात. काका देखील म्हणत असतील, माझ्या कंपाऊंडमध्ये राहणारे हे खेळाडू आहेत आणि आज मात्र चांगला खेळ दाखवत आहेत. बारावा प्रतिनिधी तर नाही आला. अरुण ओके ओके, नाव माहित नाही दादा. विवेक ओके थँक्यू. संघ मालक अरुणची कसरत पाहायला मिळते. विवेक रोडेला पाहतोय बघा. अपडेट होत नाही स्कोर, जिथे आम्ही नाव टाकत नाही त्याशिवाय अपडेट देखील होत नाही आहे. तर हेच नाव बॅक टू क्रिकेट. आता मला वेळ संपला. आता या वेळेस चेंडूला उडवलं, टोलावलं, चेंडू गेलाय सीमारेषे बाहेर. मानसरोवर स्टेशनला 4 धावण करता. ती मानसरोवर स्टेशन तिकडे आहे आणि तिकडेच मारलाय. फलंदाज बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय नारायण. नारायण 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 हेच म्हणत असेल तो नारायण.
इथे यावेळेस अलॉंग द कार फीट क्षेत्ररक्षक तैनात आहे. इथे काही करत नाहीये. संघाची एकूण धावसंख्या 8, चेंडू झाले 3. खेळपट्टीवरती आघाडीची जोडी पाहतोय मैदानावरती नारायण आणि त्याच्या बरोबर पाहायला मिळतोय रोहन, तर गोलंदाज पाहायला मिळतोय राहुल. राहुलला पाहतोय जिथे खेळपट्टीवर ऑन स्ट्राईकला नयनला पाहतोय. डावखुऱ्या परतीचे फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोहन गोलंदाजी तयार. पहिलं षटक चालू असताना आपण इथे फटका चांगला सजवलाय जिथे पाहतच नाहीये बॅटर. जसा फटका मारला ना तिनं सुसाट पळाली होती गाडी, परंतु चाकुरीमधून आता मात्र माघारी आलाय फलंदाज बॅटर नयन. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने रिफ्ले आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटचा पाडा पाहायला मिळतोय. रोहनचं कौतुक करावं लागेल, राहुलचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी चांगली करतायत. पाडो स्वीप मारायचा होता, पट्ट्यामध्ये आला नाहीये. डॉट चेंडूची सांगता. षटक क्रमांक 1 झालं समाप्त. एका षटकामागे धावा आल्या फक्त 8. दोन संघादरम्यान ही मॅच पाहतोय रुही 11 आणि त्याच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आरोही 11. तिथे रुही 11 संघानं टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना आरोही 11 या संघाची सलामीची जोडी आपण पाहतोय. तर यस रुही 11 संघाचा अक्षय पवार, मिस्टर अक्षय पवार, बॉक्स प्रीमियर लीग मधला सर्वाधिक घातक गोलंदाज, घातक फलंदाज, अष्टपैलू खेळाडू अक्षय पवार. मोठ्या बॉक्स प्रीमियर लीग मध्ये अक्षय पवारनं मैदान दणदणून सोडलंय. तो अक्षय पवार आता मात्र अखेरीस आलाय. समोरची टीम बघा, बॅटिंग करणारी टीम आरोही 11. बॉल टाकायच्या अगोदर दोन्ही संघांना अशी विनंती, प्रेक्षकांना विनंती आहे बघा, प्रेक्षक हे उत्सुक असतात, त्यांना खेळ पाहायचा असतो, परंतु तुम्ही काही चाली करू नका. इथे आउटसाइड आउट स्टंप, नो चेंडू घोषित केला. बिग अलाउड, नो पंचांनी घोषित केला. 10 धावा धाव फलकावरती. अक्षय पवार वेग पहा, 1+1 2 धावा. पंच देखील आता मात्र डोळ्यात तेल टाकून उभे आहेत. नजर पहा पंचांची. अक्षय पट्टीवरती 12. अक्षयला पाहतोय. इथे फटका चांगला सजवलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफ. तिथे फक्त 1. संघाची एकूण धावसंख्या 13. जिथे खेळपट्टीवरती आपण पाहतो नयनला आणि त्याच्या बरोबर बॅटर पाहायला मिळतोय नारायण आणि रोहनला पाहतोय. इथे काय बॉल आहे. 1 रन्स डिक्लेअर, 1 धाव डिक्लेअर आहे. 14 धावा. एसटी रक्षकाला प्रत्येक धाव वाचवावी लागेल, रोखावी लागेल, पारख ठेवावी लागेल, नजर ठेवावी लागेल प्रत्येक चेंडूवरती. अक्षय पवार कोणत्या मार्कवर. इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्याहून चांगलं. रनआउटची संधी. आधीच एसट्या उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन आखला होता एसटी रक्षकानं, हे ओळखलं. मग तुम्ही पंचांना फसवू शकत नाहीये. पंचांच्या नजरेमध्ये सर्व काही आहे. 14 धावा धाव फलकावरती. बॉल झालेत या षटकातील 4. षटक क्रमांक 2 चालू असताना खेळपट्टीवरती बॅटर आपण पाहतोय नारायणला पाहतोय. अगदी फलंदाजी करणाऱ्या संघामध्ये आपण पाहतोय फलंदाज नारायण. आता मात्र नारायण म्हणायला लावलाय, ते म्हणजे अक्षय पवार या गोलंदाजानं लेग बिफोर अर्थात 1 धाव पाहायला मिळते. 14+1 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 15 धावावरती आपण पाहतोय. इथे पहा वेग तेच तर्रार गोलंदाजी. षटक क्रमांक 2 झालं समाप्त. 2 षटकामागे धावा आल्या फक्त 15. अजून देखील उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. पाहायचंय तिसरा गोलंदाज कोण असणार आहे. घड्याळाची वेळ दर्शवते 4:26 अवधी झालाय. दिवस रात्र ची ही स्पर्धा जय श्रीराम प्रीमियर लीग 2026
अभिमानाची स्वाभिमानाची क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे जय श्रीराम बाळ गोविंदा पथक यांनी. ते जय श्रीराम बाळ गोविंदा पथक याचं सांगायचं गेलं ना तर निश्चितपणे या चालू हंगामामध्येच नव्हे तर वर्षोनवर्ष सलग अनेक वेळा अगदी चाला वर्षीचा तर त्याचा इतिहास सांगायचा गेला ना तर सलग 7 वेळा मनोरथ 7 वेळा लावण्याचा कारनामा 7 थर लावण्याचा कारनामा या गोविंदा पथकाच्या नावावरती आहे. परंतु या वेळेस पहा काय फटका सजवला जबरदस्तनी अफलातून फटका पाहायला मिळतोय. हा चौकार नाहीये तर बॉलरचा ब्रेकअपच झालाय तीही त्याच्या प्लॅन सोबत. एक चौकार पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या झाली 19. खेळपट्टीवरती फलंदाज पाहायला मिळतोय नारायण. आता तो म्हणू लागलाय ओम नारायण नारायण नारायण. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खाली आला विराज. 19 पाहतोय खेळपट्टीवरती गोलंदाज. इथे आउटसाइड धाव स्टंप अगदी भला मोठा बाहेर चेंडू वळण घेतो. 20 धावा धावफलकावरती 20 धावा. इथे मात्र बघायचाय चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटका असा की बॉलरला देखील विचारावं लागलं मी क्रिकेट खेळायला आलो की कबड्डी. वा का बॅटिंग करतोय. 25 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा डॉट. 1 धाव मिळतीये. संघाची एकूण धावसंख्येमध्ये थोडीशी भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 0 गडी बाद 26 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय 26 धावा. खेळपट्टीवरती आघाडीची जोडी अजून देखील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. रोहन आणि यावेळेस फटका चांगला. क्षेत्ररक्षक तैनात. रनआउटची संधी इथे बघायचंय. सांघिक स्वरूपामध्ये पहिला झटका बसला टीम आरोही 11 या टीमला 26 या धावसंख्येवरती. रोहन आउट झाला. अगदी आपण पाहतो रोहनला प्रताप लागतंय. अनिकेत तर चंचलला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. चंचल 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 चल 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 चंचल. तो चंचल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. वा काय गोलंदाजी आहे. अनिकेत 3ऱ्या क्रमांकावरती आला. आपण रोहनला पाहतो चंचल गोलंदाजी करत असताना. षटक क्रमांक आपण पाहतो. यावेळेस इथे मात्र चांगला फटका सजवला. असा चौकार की स्कोर पर करत खुश होऊन स्माइल देतोय. वा काय जबरदस्त चौकार. आणि या चौकारण्याची संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 30. षटकांचा खेळ संपला. योगेश महाग मला सुचवताय जवळपास 18 चेंडूंचा खेळ संपला. 18 चेंडू मागे 30 धावा उभारल्यात. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी. कोणता गोलंदाज असेल. येस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत अक्षय कापरेच्या हातामध्ये चेंडू गेलाय. शेवटचं षटक जिथे आघाडीचा फलंदाज अजून देखील तग धरून उभा आहे. पण तो खेळपट्टीवरती नवीन फलंदाज आपण पाहतोय. अनिकेत जाद अक्षय कापरेला पाहतोय. यावेळेस डिफेन्सिव्ह क्रिकेट फक्त 1 धावेसाठी पुश केलं. त्याने ओळखलाय हा फलंदाज रोहन इनफॉर्म आहे. स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. अगदी तेच करत असताना 31 धावा दाबलगाव. फुल टॉस आहे जिथे टोल वसूल केला. आणखी एक दे धमाका पाहायला मिळतोय बॅटर रोहनच्या माध्यमातून. रोहन नव्हे तर हा फलंदाज आहे नारायण आहे. तर सचिन देशमुख साहेबांचं या ठिकाणी शुभ. ओके थँक्यू. पहा 17 मिनिटांचा अवधी घेतलाय क्षेत्ररक्षण करणारी टीम. वीस मिनिटांचा अवधी आहे. तुम्हाला 3 मिनिटं अजून देखील बाकी आहेत. चौथं षटक चालू आहे. 36 धावा झाल्यात.
इथे टॅप केलाय, बघायचं क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. धावगती आहे 36. गोलंदाजी चांगली केली जाते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय कापरेला पाहतोय. इथे फुलटॉस आहे, फुलटॉस वरती टोल वसूल केला. आणखीन एक घणाघाती प्रहार. या वेळेस पुन्हा एकदा फिल्डर बोलतोय भाऊ थांबा, पण बॉल बोलतोय मी निघालोय. अगदी वाशीला चेंडू गेला सीमा काशीला. संघाची एकूण धाव संख्या 44. का बॅटिंग करतोय इथे. आणखीन एक मानसरोवर स्टेशनला चेंडू गेला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅटर म्हणतोय आली लहर केला कहर. वा, बॅटिंग चांगली केली आहे. पहिला पूर्वार्ध झालं समाप्त. पहिल्या पूर्वार्धामध्ये आल्या धावा 48. 49 धावांचं आव्हान गाठायचं आहे. अगदी याच वेळेला आपण मुख्य मंचावरती पाहतोय सचिनजी देशमुख साहेबांना पाहतोय. त्याचं देखील आपण करूया जय श्रीराम बाळ गोविंदा पथकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. तर साहेबांना विनंती, आपण समोर यायचं. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा टॉस करणार आहोत. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय दोन बलाढ्य संघादरम्यान असणार आहे. अगदी आपण पाहतोय दोन संघ असे असतील. यस, बाळूमा वॉरियर्स संघाच्या संघनायकाला आणि अश्व 11 संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण आमच्या मुख्य मंचावरती यायचंय. बाळूमामा वॉरियर्स आणि अश्व 11 या दोन संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती यायचं. सचिनजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. तर चालू सामना आपण पाहतो रुही 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाहायला मिळतोय आरोही 11. तिथे आपण पाहिलं आरोही 11 या टीमनं पहिल्या पूर्वार्धामध्ये योगेश मला सुचवता धावा उभारल्या. 48 धावा उभारल्यात. 49 धावांचं आव्हान. बघा 49 धावा देखील डिफेन्स होतात. अगदी आज दिवसभर पाहिलं काही धावा डिफेन्स होताना देखील पाहायला मिळाल्यात. अगदी आपण पाहतोय खेळपट्टीवरती अक्षय पवार आणि त्याच्या बरोबर आपण पाहतोय विराज विजय खानावकर. ही सलामीची धडधाकड जोडी, आक्रमक जोडी. तर टॉस केला जातोय मुख्य मंचावरती. आपण पाहतोय आजच्या दिवसातील मुख्य अतिथी सचिनजी देशमुख यांना पाहतोय मुख्य मंचावरती. तर बाळूमामा वारीची या टीमनं टॉस जिंकलाय. दिशा दिली, एक धाव काउंट होईल. एका धावेने संघाची एकूण धाव संख्या 22. विराज आपण पाहतो विराजला पुन्हा एकदा स्टेप ऑफ झाला आणि यावेळेस ओहो काय मारलाय. बॉल म्हणतोय माझी काहीच समज नाहीये, मी जातोय. बाहेर 4 धावा. 26 0. विराज यावेळेस मात्र याही वेळेस चांगला फटका सजवला होता, पण इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धाव संख्या धावून पोहोचते 27. हॅलो योग्य थोडस संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 28. अविराज येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे रुही 11 या संघाला जिंकण्यासाठी. आपण पाहतोय 12 चेंडू 21 धावा. गोलंदाज खेळपट्टीवरती आपण पाहतोय अनिकेतला पाहतोय, अक्षर पवारला पाहतोय, परंतु इथे पहा डॉट चेंडू आलाय. षटकातील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू हा डॉट आलाय. 11 21 पावलांचा उपयोग केला, जाळ्यामध्ये अडकला. जाल में फसी मछली, अगदी हेच म्हणावं लागेल. बॉल तर काउंट नाहीये, परंतु इथे बघायचं
मोठी शिकार तर गळाला लागली आहे, कारण अक्षय पवार कधीही कोणत्याही क्षणाला होत्याचं नव्हतं करू शकतो. तो अक्षय आउट झाला आणि खेळपट्टीवरती आलाय नवीन बॅटर राहुल राजपूत. बघा हे देखील नाव खूप मोठं आहे. राहुल राजपूत करतील काय, तर गोलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि एकच बॉल झाला. 29ला 1 पाहतोय. 11 मागे 20ची गरज आपण पाहतोय. 11 बॉल 20 धावा. राजपूत इथे डिफेन्सिव्ह क्रिकेट काय होईल, नावची संधी, परंतु इथे नाहीये. सुरक्षितरित्या पॉफिस क्रीज मध्ये पोहोचलेत विराज. हे तर करायचंय राजपूत यांना. अगदी 1 धाव, एका धावेनं संघाची एकूण धाव संख्या 30. 10ला 19. विराज खानावकर, तो काटा दूर करावा लागेल रुही 11 या टीमला. जर का जिंकायचं असेल तर निश्चितपणे विराज खानावकर सारख्या फलंदाजाला घरचा रस्ता दाखवावा लागेल. तर विराजला आपल्या संघाला मॅच जिंकून द्यायची असेल तर खेळामध्ये सातत्य राखावं लागेल, संयम ठेवावा लागेल. आणि संयम ठेवतील का? होय. पण इथे झालंय काय, वा, काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय, योगेश डॉट चेंडू आलाय. समोर लक्ष ठेवा योगेश वाघ. 1ला 30 पाहतोय. 9 बॉल 19 धावांची गरज. इथे थोडस आपण पाहतोय, अगदी आपण पाहतोय राहुल चव्हाण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. तर अगदी त्याचबरोबर त्यांच्याबरोबर योगेशजी चिले साहेबांना देखील आपण मुख्य मंचावरती पाहतोय. यावेळेस मोठा मासा गळाला लागला. आता झालंय काय, मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये रंगत, पाहुण्यांच्या संगत आलेली ही रंगत आपण पाहतोय. अगदी आपण पाहतोय रुही 11 हा संघ असं वाटलं होतं तो जिंकेल, परंतु काय कमबॅक केलं आरोही 11 या टीमनं. कौतुकास्पद, कौतुक करावं एवढं कमी आहे. खेळपट्टीवरती 4थ्या क्रमांकावरती बॅटर आलेत. अक्षयला पाहतोय. येणारे 8 विजयास अक्षय कापरेला पाहतोय. येणारे 8 विजयासाठी 19 धावांची गरज. पहिल्या 2 षटकामध्ये रुही 11 आघाडीवरती होता, परंतु येणाऱ्या काही षटकामध्ये आता मात्र मुसंडी घेतली आहे, ते म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या आरोही 11 या संघानं. तर येस आपण पाहतोय 7 चेंडू 19 धावांची गरज. अगदी आपण मुख्य मंचावरती जाणार आहोत. मुख्य अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी 7 बॉल 19 धावांची गरज. काय खेळपट्टीवरती मॅच रंगली आहे, जिथे चौकार येईल का, परंतु आणखीन एक विकेट आली आहे. समीकरण बदलतंय. येणारे 6 विजयासाठी 19. तर मुख्य मंचावरती आपण जातोय. आपण पाहतोय मुख्य मंचावरती उपस्थित योगेश चिले साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. तर मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण योगेश चिले साहेबांचा या ठिकाणी, सुशांत कापरे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते आपण योगेश चिले साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. ऑन स्क्रीन वरती देखील आपण पाहतोय सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ, आणि अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय मायेची उपदार शाल देऊन साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला जातोय सत्कार. अगदी त्याच वेळेला आपण त्यांच्या बरोबर आपण पाहतोय राहुल शिरी चव्हाण यांना देखील आपण पाहतो. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल. अगदी आपण पाहतोय मॅच तर सचिन देशमुख यांना विनंती करेल की आपण राहुल शिरी चव्हाण यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. आणखीन एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपण पाहतोय राहुल शिरी चव्हाण. क्रिकेटवरती असलेलं अतोनात प्रेम अगदी आपण सातत्यानं या मैदानावरती पाहतो. मनसे चषकाचे प्रमुख प्रायोजक आयोजक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. रेकॉर्ड ब्रेक गर्दी सातत्यानं त्यांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये राहते. आणि या यशस्वी स्पर्धेचे प्रमुख आयोजक राहुल शिरीष चव्हाण साहेब यांना देखील आपण पाहतोय.
आपण स्कोर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय योगेश. 3 बॉल 13 धावा. 2 बॉल 13 धावा. प्रवीण इथे काय जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले. फक्त औपचारिकता बाकी आहे. आरोही 11 संघानं उशीर झालाय. फक्त अंतर कमी करेल हा चौकार. विजेता संघाचं अर्थात आरोही 11 या टीमचं करूया आपण सहर्ष स्वागत आणि आभार. चला यानंतरचा लगेचच सामना आपण खेळणार आहोत. यानंतरची मॅच आपण पाहतोय. हँडसेट करायचं आहे, सर्वांनी हस्तलोंदन करायचं आहे. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. तिकडे नाही. हॅलो गेले वाटतं ते. हॅलो साहेबांना विनंती आहे की आपण थोडंसं थांबायचं आहे, कारण आपण मुख्य मंचावरती योगेश चिले साहेबांना पाहतोय. साहेबांना विनंती आहे की आपण 2 शब्द आपण या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावं. तर यानंतर योगेश चिले साहेब आपल्यासोबत बोलतायत. नमस्कार. सर्वप्रथम जय श्रीराम प्रीमियर लीगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मला आत्ताच माझे मित्र आहेत त्यांनी सांगितलं तुम्ही 7 थरसुद्धा लावले होते गोविंदाला यावेळी, त्याबद्दलसुद्धा तुमचं अभिनंदन. पण हा एकच खेळ असा आहे या देशामध्ये वरती सूर्याने 52 डिग्री 58 डिग्री सेल्सिअस जरी तापवलं तरी आपण मात्र इथे थंड डोक्याने खेळत असतो. बाकी कोणताही खेळ भारतामध्ये इतका आनंदाचा नाही आहे की इतकं गरम होत असताना सुद्धा मुलं इतक्या थंड डोक्याने खेळत असतात.